पैलवान प्रकाश कुस्तीला सुरुवात झालेली न थांबता कुस्ती होणार असा होणार आणि सलामीला आक्रमण झालेला आहे. पृथ्वीराज आणि पंच समज देत आहे. नीरव वाघचा पैलवान आहे कोल्हापूर जिल्ह्यात देवठाणे गावाचं गाव आणि गतिमान कुस्ती चालू झाली. न थांबता कुस्ती होणार असा होणार थांबणे त्यांच्या रक्तात नाही. शाबास भारत, शाबास पृथ्वीराज. हो हो आणि अरे बापरे हो हो सकार कर 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 फिरायला लागला. अशा कुस्त्या प्रेक्षकांना खऱ्या करावं लागतात. हो एक किस्सा सांगतो सागरला. मी पाहिलेली कुस्ती 1998 साली पैलवान गोविंद पवार आणि युवराज रुक्मवर अशी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फायनलला कुस्ती आली होती. त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते कुस्ती लावली होती. 1.25 तास कुस्ती झाली. 80-85 किलो वजन होतं गोविंद तात्या पवार यांचं. 110 ते 115 किलो वजन होतं. युवराज रुक्मवर पैलवानांचं. एक आग आणि एक वाघ अशी कुस्ती लागली होती. विलासरावजी देशमुख साहेब कुस्ती लावली अकलूजला आणि मुंबईला पोहोचले. तिथून वायरलेस त्याला विदेशी मोहिते पाटील दादांना त्रिमूर्तीचा मानकरी कोण होणार, लातूर जिल्ह्याला त्रिमूर्तीचा मान जाणार का सोलापूर जिल्ह्यात राहणार अशी प्रतिष्ठेची कुस्ती होती. 1.25 तासाची कुस्ती बरोबरीत सोडवली. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात. 1.25 तास कुस्ती झाली. एकही मिनिट न थांबता कुस्ती झाली. असा दैदिप्यमान इतिहास या कुस्तीचा. आज पंतप्रधान तात्या अमित विक्रम गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांना 200 रुपयाची बक्षीस झालेला आहे. धन्यवाद. पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरुवात झालेली. भारत मधले विरुद्ध पृथ्वीराज पाटील. जबरदस्त कुस्ती. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव, पण आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर काळाची गरज आहे. पृथ्वीराजने कब्जा घेतलेला आहे. पत्रकार मनोज गायकवाड यांच्यातर्फे हलगी वादकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद पत्रकार साहेब. तबल्याचा आवाज उंचवणारी पत्रकार नाना थोडं फिरतरावा. नाना सागर श्वास पृथ्वीराजनं कब्जा घेतलेला आहे. कुस्ती अटी तटीची कुस्ती चवाय. पुढचे पैलवान महेंद्र गायकवाड पैलवान आत या. प्रकाश भट्टर पैलवान आत या. खऱ्या अर्थानं जिथं कुस्ती मैदान, जिथं रामकथा, तिथं बजरंगबली हजर असतात. एक वेळ हात वरती करून सर्वांनी मोठ्याने जयघोष करायचा आहे. हात वरती करा. बोल बजरंगबली की जय. बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज खऱ्या अर्थानं कुस्तीमय झालं मोठं. अनेक वर्षांची परंपरा जपणार श्री क्षेत्रपाल काल भैरवनाथ महाराज, या क्षेत्रपाल काल भैरवनाथ महाराजांच्या या पावन भूमीत आज मल्लयुद्ध झळकते. पुरुषार्थ आणि मर्दुमकी जपणारा आणि जोपासणारा हा कुस्ती खेळ. याच माध्यमातून येणारी तरुण पिढी सशक्त राहत असते, निरोगी होत असते, निर्व्यसनी होत असते. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या गेलेला आहे. आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. माझे सांगितलं तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील महेंद्र गायकवाड आखाड्यावरती आला. जर्जाचा पैलवान लेवा
आणि नंबर 2 चा पैलवान तारकिने जॉर्जियाने नंबर 3 ला लढताना किया फरादी जॉर्जिया. अरे बापरे जगत पहलवान अर्थातला एक तिला पहलवान रोहित पटेल सगळ्यांना अजून स्वागत करा. टाळ्या वाजवून स्वागत करा. भली मोठी ताकद असणारा 23 वर्ष 9 महिन्याचा पैलवान लेवान पैलवान जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता पैलवान रोहित पटेल बरोबर लढणार आहे. हो देखो मगर पैलवान लेवान जगाचा पैलवान आहे. भारतातला 1 नंबरचा पैलवान मातीला रोहित पटेल खेळायला आलेला माती कुस्ती होणार आहे. युरोपियन चॅम्पियन आणि आज म्हणजे छोरावी जॉर्जिया एक पॅन चॅम्पियन पटेल धुमछडी हिंद केसरी भारत केसरी. टाळ्याच्या गजरात स्वागत करा भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान रोहित पटेल धुमछडी आकड्यावरती येतोय. आजच्या कुस्ती मैदानात संजय संजय लेवान बरोबर लढत देणारा रोहित पटेल धुमछडी आकड्यावरती उपस्थित झालेला आहे. वारणा परिवाराच्या वतीनं त्यांचा हार्दिक स्वागत आहे. शाबासाहेब शिंगाडे. 5 मिनिटांमध्ये जॉर्जिया पैलवानांचं आगमन होणार आहे. गोंडा